नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय हिंद सगळ्यांना. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. मी मधुरा कापसे जाधव तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतेय. पोलीस भरतीसाठी सर्वोत्कृष्ट असं आणि महाराष्ट्रातल्या नंबर 1 असे आपल्या टिक्टर मराठी या युट्यूब चॅनलवर आजचं आपलं 46वां लेक्चर आहे, ज्यामध्ये आपण आजपर्यंत म्हणजे याच्या आधी जे काही लेक्चर झाले ते आपण टॉपिक वाईज पीवायक्यू घेत आहोत. तर ऑफकोर्स आजचंही लेक्चर टॉपिक वाईज पीवायक्यूचंच आहे. तर आज आपण समान संबंध, ज्याला तुम्ही परस्पर संबंध देखील म्हणतात, या टॉपिकवर पीवायक्यूचे काही प्रश्न पाहणार आहोत. एक माझ्या मते 20, 25 किंवा 30 क्वेश्चन्स असतील आजच्या या लेक्चरमध्ये. बघूयात किती वेळ लेक्चर होते, पण प्रत्येक प्रश्न हा अगदी समजून सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. वेळ गेला तरी चालेल, फक्त कन्सेप्ट तुमच्या डोक्यामध्ये फिट राहिली पाहिजे. तुम्हाला या प्रश्नांमध्ये काही अडचण असेल किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंटमध्ये सांगू शकता. आणि माझी तारीफ तर तुम्ही कमेंटमध्ये करू शकतातच, तर ती मला वाचायला नक्कीच आवडते किंवा मी त्या कमेंटला लाईक करू शकते. ठीक आहे, त्यामुळे कंजूसपणा सोडून द्या. मी कंजूसपणा करत नाहीये तर तुम्ही पण बिलकुलच नाही करायला पाहिजे. जसे असतं ते वागणे. मी तुमच्यासाठी एवढी छान मेहनत करते, तुम्ही माझ्यासाठी मेहनत करायची, ती म्हणजे आपल्या सेशनला लाईक करायचंय. आपल्या सेशनच्या खाली म्हणजे व्हिडिओच्या खाली मला कमेंट हवेत, भले ते उत्तर असू देत, तुमचे प्रश्न असू देत किंवा माझी तारीफ असू देत. आपण करूयात आपल्या आजच्या प्रश्नांना सुरुवात. पण त्याआधी समान संबंध टॉपिकवर बरेच प्रश्न आलेले आहेत. आपण जर टॉप 10 टॉपिक पाहिलं, त्यामधले पण जर टॉप 5 पाहिले की त्यामध्ये तुम्हाला कंटाळवाणं वाटणार वर्णमालिका, संख्यामालिका, वर्गीकरण, समान संबंध, सांकेतिक भाषा यावर जास्त प्रश्न आले आहेत ऍज कम्पेअर टू दिशाज्ञान, नातेसंबंध, दिनदर्शिका, घड्याळ. हे जे तुम्ही टॉपिक मला सारखे म्हणतात ना, हेच घ्या. या टॉपिक पेक्षा पण जास्त प्रश्न आता मी घेतलेल्या टॉपिकवर आलेले आहेत, त्यामुळे हे टॉपिक अति महत्वाचे. सगळे व्यवस्थित प्रश्न पहा. मी ऑलरेडी घेतलेत, पण काही प्रश्न त्याच्यातले घेतेय. हळूहळू बघूयात आपण बाकीचे क्वेश्चन कव्हर करू शकू किंवा नाही ते. करत आहे मी लेक्चरला सुरुवात. आजचा पहिला प्रश्न पाहूयात. परस्पर संबंध संख्या किंवा अंक ज्याला आपण म्हणतो. परस्पर संबंध ओळखा. 9, 29, 11 प्रश्नचिन्ह. ऑप्शन आहे 37, 35, 39, 38. 9 त्रिक 27, 27 अधिक 2 29, मग 11 त्रिक 33, 33 अधिक 2 35. उत्तर किती झालं आपलं? 35 झालंय. पर्याय क्रमांक दुसरा झालाय. त्याला 3 ने गुणलं आणि त्यामध्ये अधिक 2 केलं. असं का? तर उत्तर येण्यासाठी काही वेळेला आपल्याला 3 ने गुणावं लागतं, काही वेळा दुप्पट करावी लागते, काही वेळा 5 पट करावी लागते. त्यांमध्ये कितीतरी ऍड करावे लागतात. तर इथे तिप्पट करून काही वेळा अधिक 1 असतात, तर इथे अधिक 2 केले. त्यानंतरच्या पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत. भारत दिल्ली पाकिस्तान प्रश्नचिन्ह. ऑप्शन आहे इस्लामाबाद, लाहोर, कराची, रावळपिंडी. चला बघू तुमची उत्तरं काय काय येतात ते. भारताची राजधानी दिल्ली आहे. पाकिस्तान या देशाची राजधानी इस्लामाबाद आहे. कशाला लाहोर, कशाला कराची? आता सध्या माहित आहे ना, भारत या देशाची राजधानी दिल्ली आहे, तर पाकिस्तान या देशाची राजधानी इस्लामाबाद आहे. दुसरा प्रश्न पाहूयात. JO ला दिले GL, तर TZ बरोबर किती? ऑप्शन आहे PU, QV, QW, SY. JO साठी दिले GL, तर TZ GHIJ 3 ने मागे, LMNO 3 ने मागे, T च्या मागे 3 पद, Z च्या मागे 3 पद. 20 मधून 3 गेले 17 वर आहे Q, 26 मधून 3 गेले 23 वर आहे W. उत्तर काय झालं? QW. उलट जायला अडचण येते तर एकदा तपासणी करून बघायची. इथून जा. चला, G नंतर HIJ, L नंतर MNO, Q नंतर RST, W नंतर XYZ. मागे जायचं असेल तर लक्षात ठेवायला लागलं. J च्या आधी IHG, O च्या आधी NML, T च्या आधी SRQ, Z च्या आधी
YXW. ABCD लिहून काढायची म्हणजे उत्तर पटकन जमतील. पुढचा प्रश्न पाहूयात. परस्पर संबंध ओळखा. गोल साठी दिले HPBK तर पोस्ट बरोबर किती? TSOP, QPTS, STOP, QPST. गोल. गोल या शब्दाचा संकेत दिलाय त्यांनी HPBK. तर पोस्ट चा संकेत काय? G नंतर H, O नंतर P, A नंतर B, L नंतर K. बरोबर आहे. GH, OP, AB, LK, P नंतर Q, O नंतर P, S नंतर T, T नंतर U. प्रत्येक पद एकने पुढे गेले. आपलं उत्तर काय झालं? QPTU. बरोबर आलं का रे? परीक्षेमध्ये आपण ह्याच चुका करतो. आपल्याला काय वाटतं? सगळं एकने पुढेच गेलंय मॅडम. बाळांनो, L च्या नंतर M असतो, हा ना? K असतो का? नाही. म्हणजे शेवटचं पद काय गेलंय? एकने मागे गेले. मग जर तिथे तो ऑप्शन असता ना TU वाला, तर तुम्ही कन्फर्म तेच उत्तर दिलं असतं, मला माहित आहे. पण तो ऑप्शन नाही म्हणून आपण वाचलो असं म्हणा. तर उत्तर काय झालं? QPTS. परीक्षेमध्ये प्रश्न सोडवताना पूर्ण शेवटपर्यंत प्रश्न सोडवायचा. असं काही नाही की हे एकने चला एकनेच पुढे गेले TU आलं. पण हे GHOPAB, L च्या आधी K घेतलाय, PQOPST, T च्या आधी S घेतला. लक्षात असू द्या. मला काय नाही तर तुम्ही चुकाल, मी तर काय नाही, माझा तर झालाय बाबा अभ्यास किंवा काय. मध, मधमाशी, कात प्रश्नचिन्ह, खैर, लाल, पळस, कडू. मध हे आपल्याला मधमाशींपासून मिळतं, तर कात ही आपल्याला खैर या झाडापासून मिळते. मधमाशांपासून मध, खैरापासून कात. GHIJKL, प्रश्नचिन्ह QRS. ऑप्शन आहे MNO, NOP, OPQ, KLN. क्रमांक असा घेतला तर बघा, G नंतर H नंतर IJKL, S च्या आधी R, R च्या आधी Q, Q च्या आधी P, P च्या आधी O, O च्या आधी N म्हणजे NOP येऊन जाईल. GHIJKL, NOP, QRS जर क्रमाने गेला तर, नाही तर GHI, GJKL, GHIJ, HIJK, IJKL. मग इथे NOP, NOPQ, OPQR, PQRS. उत्तर आलं QRS, NOP. बरोबर आहे. प्रत्येक वर्ण 3-3 ने पुढे घेतलाय. हा सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न आहे. भारत रुपया तर जपान प्रश्नचिन्ह. ऑप्शन आहे डॉलर, दिनार, येन आणि पैसा. भारताचं चलन रुपया आहे, जपानचं चलन येन आहे. डॉलर तुम्हाला माहिती आहे, दिनार पण, ते दिनार इराकच्या कंट्री वगैरे यूज करतात. डॉलर आपल्याला माहिती आहे अमेरिका. पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत. प्रश्न क्रमांक 8. QIWG साठी आहे RHXF, तर XPRM बरोबर किती? WQQN, YQSL, YOQN, YOSL. QIWG, RHXF, XPRM बरोबर काय? बरं, Q नंतर R, I च्या आधी H, WX, G च्या आधी F. बरोबर आहे. QR एक पुढे, I च्या आधी H एक मागे, W नंतर X पुढे, F G च्या आधी F मागे. एक पद पुढे, एक मागे, एक पुढे, एक मागे. पहिलं पुढे, X च्या पुढे एक Y, P च्या आधी O, R नंतर S,
एम च्या आधी एल, उत्तर आलं YOSL. पर्याय झाला चौथाच. पुन्हा एक पुढे एक मागे, एक पुढे एक मागे, या पद्धतीने आपली ती सिरीज गेली. एकोणपन्नास, 56, 36 प्रश्नचिन्ह. ऑप्शन दिला आहे आपल्याला 42, 46, 52, 56. सोडवा रे. 7चा वर्ग 49 अधिक 7 56, 6चा वर्ग 36 अधिक 6 42. आपलं उत्तर काय झालं कन्फर्म? 42 झालं. पुन्हा पर्याय पहिला झाला. पुढचा प्रश्न. 8, 67 तर 12 प्रश्नचिन्ह. ऑप्शन आहे 149, 151, 147, 148. लेक्चरला जर लाईक नसले ना तर तुम्ही लक्षात ठेवा, पुढचं रेकॉर्डिंगच नाही करणार मी. 8 गुणिले 8 घ्या किंवा 8चा वर्ग 64, 64 अधिक 3 67, मग 12चा वर्ग 144. इथे अधिक 3 केले म्हणजे इथे पण अधिक 3 करणार. उत्तर आलं 147. काय केलं पहिले? त्यांचा वर्ग केला, त्यामध्ये अधिक 3 केले. 8चा वर्ग 64, 65, 66, 67, 12चा वर्ग 144, 45, 46, 47. आता कळलं का असं ऍड करायचं? उत्तर येण्यासाठी ऍड करावं लागतं, आपल्याकडे ऑप्शन नाही. म्हणजे 4 ऑप्शन आहे म्हणा, पण मार्क घेण्यासाठी आपल्याला असं करावं लागतं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. FGIK साठी दिलंय 3, 4, 6, 8 तर HGDE बरोबर किती? ऑप्शन दिलाय 5, 7, 1, 2, 5, 1, 2, 7, 5, 2, 1, 7, 7, 5, 1, 2. FGIK HDJDE बर. F 6 वर आहे, G 7 वर आहे, I 9 वर आहे की 11 वर आहे? प्रत्येकांमधून मी 3 वजा करणार. 6तून 3 गेले 3, 7तून 3 गेले 4, 9तून 3 गेले 6, 11तून 3 गेले 8. बरोबर आहे? त्यांचं जे वर्ण ज्या स्थानावर आहे त्या स्थानातलं त्यांनी किती वजा केले? 3 3 वजा केले. मग HJDE H 8 वर आहे, J 10 वर आहे, D 4 वर आहे, E 5 वर आहे. पुन्हा या सगळ्यातनं किती वजा करायचे आपल्याला? 3 वजा करायचे. 8तून 3 गेले 5, 10तून 3 गेले 7, 4तून 3 गेला 1, 5तून 3 गेले 2. उत्तर काय झालं? 57, 12. पर्याय झाला पहिलाच. मस्त आहेत प्रश्न. हम जाएंगे आगे, बढ़ेंगे. चलो फिर. 5, 50 तर 6 प्रश्नचिन्ह. ऑप्शन आहे 70, 72, 80, 74. आता तुम्हाला जसं करायचंय तसं करा. 5चा वर्ग 25, 25 दुने 50 आहे. 6चा वर्ग 36, 36 दुने 72. काही महाभाग असे बोलू शकतात, मॅडम 5चा वर्ग 25 मध्ये 25 मिळवायचे, 50 येतात. मग 6च्या वर्गात 36 मध्ये 36 मिळवले की उत्तर 72 येतं. बाळांनो सेम आहे. शेवटी असं खा किंवा असं खा, सेमच आहे ना. सेम दुप्पट करा की 30 ऍड करा, त्याने काही फरक पडणार नाही आपल्याला. पण तरी काही काही लोक मला असं कमेंट मध्ये म्हणणार की मॅडम हे उत्तर होतं, तुम्ही असं सांगितलं पण मी हे लॉजिक लावलं. ठीक आहे बाबा, तुम्ही धन्य. पोलीस भरती 2025 ही आपली जी विजेता बॅच आहे, ज्यामध्ये तुम्हाला दररोज मराठी व्याकरण, बुद्धिमत्ता, अंकगणित, सामान्य ज्ञान, सामान्य विज्ञान या विषयाचे डेली 4 तास लाईव्ह लेक्चर भेटतील, जे अगदी बेसिक पासून शिकवणार असणार आहे. ठीक आहे, हेच रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला 1 वर्षापर्यंत तुमच्याकडे असतील, जे तुम्ही कितीही वेळा पाहू शकणार आहात लेक्चर्स. त्यानंतर तुम्हाला ज्या दिवशी जो लेक्चर होतं ज्या टॉपिकचं, त्या टॉपिकची लगेच आम्ही PDF तुम्हाला देतो. प्रत्येकी विषयाच्या 2 अशा टोटल 10 ई बुक आहे, मेन बुक आणि प्रॅक्टिस बुक असे.
प्लस चालू घडामोडीचे जोपर्यंत तुम्ही आहे तोपर्यंत मासिक भेटणार आहेत. त्यानंतर मॉक टेस्ट आहे 100 प्लस आणि डाऊट सेशन तुम्हाला देत आहोत आपण या बॅच मध्ये. तर ज्यांना बॅच परचेस करायची अशांनी आपलं टिक्कर मराठीचं ऍप डाउनलोड करायचं आहे आणि ऍडमिशन साठी कॉल लावायचा आहे 8233007373 या आपल्या मोबाईल नंबरवर. लवकरात लवकर ऍडमिशन घ्या म्हणजे बरं होईल ना. माझं भलं होईल का तुम्हीच विजयी व्हाल. मज्जा आहे तुमची. परस्पर संबंध ओळखा. BEG ला दिलंय 479 तर DIA बरोबर किती? 692 6 11 3 7 11 3 982. BEG B 2 वर E 5 वर G 7 वर. प्रत्येकामध्ये मी 2 मिळवले 4 7 9. मग DIA D 4 वर आहे, I 9 वर आहे, A 1 वर आहे. प्रत्येकामध्ये जर मी 2 मिळवले तर माझं उत्तर येतं 6 11 3. याआधी आपण काय केलं होतं 3 वजा केलं होतं. आता आपण काय केलंय त्यांच्या स्थानांमध्ये 2 ऍड केले. 2 2 4 5 2 7 7 2 9 4 2 6 9 2 11 1 2 3 या पद्धतीने. पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत. परस्पर संबंध ओळखा. 216 36 729 प्रश्नचिन्ह. ऑप्शन आहे 87 83 82 81. 216 6 चा घन, 36 6 चा वर्ग, 729 9 चा घन, 81 9 चा वर्ग. ज्या संख्येचा घन दिलाय त्याच संख्येचा वर्ग घ्यायचा होता म्हणून ऑप्शन आला चौथा म्हणजे डी पर्याय योग्य झाला. पुढचा प्रश्न 22 462 तसंच 700 प्रश्नचिन्ह 756. ऑप्शन आहे 29 24 27 28. यात पण 2 लॉजिक आहे. मला तुमच्याकडनं दोन्ही लॉजिकची अपेक्षा आहे. बघू तुम्ही किती लॉजिक लावता. एक लॉजिक सांगून देऊ आपण आधी तुम्हाला. 22 चा वर्ग 484 वजा 22 462. हे एक लॉजिक झालं. पुढे 28 चा कितीचा वर्ग 28 चा वर्ग. 28 चा वर्ग आहे 784 वजा 28 756 येतात. आलं का माझं उत्तर 756. काय केलं आपण 28 चा वर्ग वजा तीच संख्या. तिथे काय केलेलं 22 चा वर्ग वजा 22. आता याच्यात अजून एक लॉजिक कोण सांगेल मला? आहे का एक लॉजिक? नशीब. नाही तुम्ही म्हणाल आहे हो मॅडम तुम्ही नका टेन्शन घेऊ. आहे आणि खरंच आहे. अरे मस्ती नाही करत आहे. सांगू मी बघा 21 चा वर्ग 441 अधिक 21 462. पण त्यांनी काही उत्तर नाही बदलणार. लॉजिक सांगते तुम्हाला मी फक्त. इथे 27 चा वर्ग करावा लागेल आपल्याला. बरोबर आहे. कितीचा वर्ग? बरं आधी मला सांगा 27 चा वर्ग किती? पण 22 21 अधिक 1 22 तर 27 अधिक 1 28. दोघांचं उत्तर 28च येणार आहे. फरक काही नाहीये फक्त सांगितलं की हे पण लॉजिक येऊ शकतं म्हणून. शक्यता. माझं काम आहे तुम्हाला लॉजिक सांगणं जे मी सांगून दिलं. पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत. TX प्रश्नचिन्ह KQOM. ऑप्शन आहे WV VV WWW. WW TX KQOM. चला K
नंतर LM 2 ने पुढे, T नंतर UV 2 ने पुढे, K नंतर LM, T नंतर UV. चला, Q च्या आधी 2 O, X च्या आधी 2 V, VWX OPQ. उत्तर काय झालं आपलं? डबल V. पर्याय झाला दुसरा. फक्त कुठे काय लिहिलंय बघा, बाण कसे काढले तुम्ही. पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत. 7 133 तर 9 प्रश्नचिन्ह. ऑप्शन आहे 147, 99, 171, 158. याच्यात काही लॉजिक नाहीये. 133 म्हणजेच 1 अधिक 3 अधिक 3 बरोबर 7 होतात. मग कोणाची बेरीज 9 होते ते बघायचं. 147, 1 अधिक 4 अधिक 7 12 झाली, 9 अधिक 9 18 झाली, 1 अधिक 7 अधिक 1 9 झाली, 1 अधिक 5 अधिक 8 14 झाली. बेरीज 9 झाली पाहिजे म्हणून पर्याय क्रमांक तिसरा आला. 133, 1 अधिक 3 अधिक 3 7, मग 171, 1 अधिक 7 अधिक 1 9. सिंपल होतं. हे काही पण लॉजिक असतात. पुढचा प्रश्न बघा. 96, 24, 120 प्रश्नचिन्ह. ऑप्शन आहे 36, 30, 25, 96. 96 ला मी 4 ने भागलं तर उत्तर 24 आलं. मग 120 ला मी 4 ने भागलं ते उत्तर 30 आलं. 24 चौक 96, 30 चौक 120. तेच लॉजिक आहे. भागाकार करा की गुणाकार करा. स्टेशनला लाईक करा पहिले तर तुम्ही. ABC बरोबर 26, 25, 24 तर EFG बरोबर किती? 28, 25, 23, 22, 21, 20, 23, 24, 25, 25, 26, 27. तोंडी उत्तर आहे पण मला सांगायचं म्हणून मी मात्र मांडणी करून सांगणार. ABC बघा, A 26 वर दिलाय, B 25 वर दिलाय, C 24 वर दिलाय. याचा अर्थ ही उलट मांडणी केली आहे. DEFG, D 23 वर आहे, E 22 वर आहे, हे 21 वर आहे, G 20 वर आहे. आपल्याला EFG विचारलंय, मग उत्तर काय पाहिजे? 22, 21, 20. पुन्हा पर्याय दुसरा झाला 22, 21, 20. त्यांची काय केली आपण? उलट मांडणी केली आहे. उलट वर्ण आले त्यांना. नाहीतर जसा E 5 वर आहे, F 6 वर आहे, G 7 वर आहे. पण तरी AD साठी दिले D 5A तर EG बरोबर किती? E 12G, G 11E, G 10E, G 12E. AD A अधिक D. A 1 वर आहे, D 4 वर आहे. बरोबर, 5 झालं. पण A आणि D च त्यांनी D आणि A लिहिलं, त्यांची बेरीज मध्ये लिहिली. मग आता आपल्याला E अधिक G करावं लागेल. E 5 वर आहे, G 7 वर आहे. 7 5 12 बरोबर आहे. पण EG चं काय करायला लागणार आपल्याला? G आणि E त्या दोघांची बेरीज मध्ये. उत्तर काय झालं? G 12E. पर्याय झाला चौथा, G 12E. पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत. चला, आहेत बरेच प्रश्न. BDFH ला दिलंय ILNP तर प्रश्नचिन्ह दिलंय VXZB. ऑप्शन आहे DFHU, MOQS, NPRT, LNPR. BCDEFGH I, JKL, MNL. अरे इथे J आहे खरं तर. KLMNOP. प्रत्येक पद हे 2-2 ने पुढे जातं. आपण तसं शोधायचंय आता आपल्याला इथे. B, C, D, E, F, G, H, I, J, K, L, M, N, O, P. प्रत्येकात 2-2 चा गॅप. इथे जा. V, W, H, Y, Z, A, B. V च्या आधी 2 पद T, T च्या आधी 2 पद R, R च्या आधी 2 पद P, P च्या आधी 2 पद N. बघा, N, O, P, Q, R, S, T, U, V, W, X, Y, Z, A, B. उत्तर काय झालं? NPRT. पर्याय झाला दुसरा. त्यांच्यात नाही तर 8-8 ने पुढे गेला तरी पण चालेल, त्याने काही नाही फरक पडणार. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. 480 तर 5 प्रश्नचिन्ह. ऑप्शन आहे 120, 160, 150, 140. 4चा घन अधिक 4चा वर्ग.
4चा घन 64, 4चा वर्ग 16, 64 आणि 16 होतात 80, तर 5चा घन अधिक 5चा वर्ग, 5चा घन 125, 5चा वर्ग 25, 125 आणि 25 उत्तर झालं 150. पुढच्या क्वेश्चन वर जाणार आहोत. गुढीपाडवा, चैत्र, होळी, प्रश्नचिन्ह. ऑप्शन आहे फाल्गुन, माघ, वैशाख, पौष. खूप वेळा विचारला जातो हा प्रश्न. गुढीपाडवा हा सण चैत्र महिन्यामध्ये होतो, तर होळी हा सण फाल्गुन महिन्यामध्ये होतो. मराठी वर्षाचा सगळ्यात पहिला सण, मराठी वर्षाचा सगळ्यात शेवटचा सण आताच झाला. पुढच्या प्रश्नाकडे जाण्याच्या आधी जर तुम्ही फुल लेंथ बॅच घेताय सर्व विषयांची, जी विजेता बॅच आहे ती तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात 1200 ला भेटतीये, 2500ची बॅच. तर जर फक्त माझ्या विषयाची घेत असाल बुद्धिमत्ताची, जी तुम्हाला 3 महिने लाईव्ह प्लस 1 वर्ष रेकॉर्डेड बॅच असेल, ती तुम्हाला 399 रुपयाला भेटतीये. ज्यांना ऍडमिशन घ्यायचे अशांनी आपल्या ऑफिशियल नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे. पुढच्या प्रश्नावर जाऊयात. चला. जर कोलार खदान डायमंड तर काझीरंगा प्रश्नचिन्ह. गेंडा, मगरमच्छ, उंट, हरिण. कोलार खदान डायमंड साठी आहे, काझीरंगा एकशिंगी गेंडा. कापूस, कपडा तर लोखंड प्रश्नचिन्ह. ऑप्शन आहे खदान, प्लॅस्टिक, आगगाडी, पुस्तक. कापसापासून कपडा बनतं, लोखंडापासून आगगाडी बनते. आता हा एकच ऑप्शन आहे आपल्याकडे, आगगाडी लोखंडापासून बऱ्याचशा गोष्टी बनतात, पण ऑप्शन मध्ये ते दिलं आहे म्हणून आपण तेच घेणार आहोत. स्वतःचं डोकं अशा वेळेला वापरायचं नाही. पुढच्या प्रश्नावर जाऊयात. सी ला आय तर डी ला प्रश्नचिन्ह OPRT. सी कितीवर आहे रे? 3 वर. 3चा वर्ग 9, 9 वर कुठलं अक्षर आहे? आय. डी कितीवर आहे? 4, 4चा वर्ग 16, 16 वर कुठला लेटर आहे? पी. म्हणून उत्तर काय झालं? पर्याय दुसरा. पुढे वळा, पुढे चला. चंद्र 27 दिवस तर पृथ्वी प्रश्नचिन्ह. ऑप्शन आहे 365 दिवस, 31 दिवस, 360 दिवस यापैकी नाही. चंद्र पृथ्वीला फेरी किती दिवसात मारतो? 27 दिवसामध्ये. पृथ्वी सूर्याला फेरी किती दिवसांमध्ये मारते? 365 किंवा 366 दिवसामध्ये. ओके, यापैकी नाही द्यायचं. 365 नाही, काही वेळा 366 पण असतं, लक्षात असू द्या. पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत. काळ, सेकंद, अंतर प्रश्नचिन्ह. लिटर, चौरस मीटर, तास, प्रकाश वर्ष. काळ सेकंदामध्ये मोजतात, अंतर प्रकाश वर्षामध्ये मोजतात. जसं पृथ्वी आणि सूर्याचं अंतर, पृथ्वी आणि चंद्राचं अंतर हे किलोमीटर मध्ये मोजत नाहीत. पुढच्या प्रश्नावर जाऊयात. जर हॉर्स साठी दिलंय 8, 2, 5, 3, 9 तर रोज बरोबर किती? 5, 3, 3, 9, 2, 3, 9, 8, 5, 2, 3, 9 यापैकी नाही. हॉर्स मग रोज साठी विचारलंय. आर साठी काय दिलंय? 5, ओ साठी 2 आणि SE साठी 3, 9. उत्तर काय झालं? 52, 39 किंवा 5, 2, 3, 9. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. नाशिक द्राक्ष, नागपूर संत्री, गोलवड प्रश्नचिन्ह. ऑप्शन आहे केळी, आंबा, चिक्कू यापैकी नाही. नाशिकची फेमस द्राक्ष आहेत, नागपूरची फेमस संत्री आहेत, तशी गोलवडची फेमस चिक्कू आहे. गोलवडचे चिक्कू. आज पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत आणि एक प्रश्न मी तुम्हाला होमवर्कला देणार आहे. चला. पोलीस हा शब्द दिला आहे COLEPI. तर मास्टर हा शब्द कसा लिहिला जाईल? शब्दांची फेररचना केली आहे. पोलीस COLEPI. 1, 2, 3, 4, 5, 6. 6 वर्ण आहेत, त्यांना कसं केलं त्यांनी? C5 वर, हा 2 वर, हा 3 वर, हा 6 वर, हा 1 वर आणि हा 4 वर. मग आता मास्टर, मास्टर या शब्दामध्ये पण किती वर्ण आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6 आहे. यांना 5, 5 वर कोण आहे? E, 2 वर A, 3 वर S, 6 वर R, 1 वर M आणि 4 वर T. उत्तर काय आलं? EASRMT
पर्याय झाला आपला तिसरा. 5, 2, 3, 6, 1, 4. ओके, हा प्रश्न तुम्हाला होमवर्कला घ्या. ACE ला दिले NPR, तर FHJ बरोबर किती? 4 ऑप्शन आहेत. हे आहेत आपले आजचे समान संबंधाचे प्रश्न. लेक्चर आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करायचंय, लेक्चरला शेअर करायचंय. चॅनलवर जर नवीन असाल तर टिक्कर मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लेक्चर आवडलं असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा. भेटूयात उद्याच्या 11 वाजताच्या लेक्चरला अशाच नवीन टॉपिक सोबत. चला, जय हिंद, बाय बाय, टेक केअर, हॅव अ ग्रेट डे, बी हॅपी, बी पॉझिटिव्ह, बी कॉन्फिडंट. काळजी घ्या सगळ्यांनी. थँक्यू व्हेरी मच.